ठीक आहे. तुम्हाला आता दोन समीकरण दिलेली होती, दोन समीकरणाला आपण बघितलं की ते पहिले सामान्य रूपामध्ये आहे काय, सामान्य रूपानंतर आपण त्याला काय केलं, समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी त्यांना नावं दिली. नंतर आपल्याला बघायचं होतं की +3y आणि -3y यामध्ये काय होतात, कॅन्सल होतात. मग कॅन्सल झाला होतात म्हणजे आता तिथे प्लस येतो, तर समीकरण 1 अधिक समीकरण 2 याची आपण काय केली, बेरीज केली. म्हणजे प्लस दोघांनाही मिळवलं तेव्हा जाऊन काय झालं, 2x + 2x 4x आलं, अधिक 3y -3y कॅन्सल झाले, इज इक्वल टू 10 + 2 10 + 2 12 झाले. आता इथे 2x + 2x 4x आले. मग आता पूर्ण आपल्याला मिळालं एक नवीन इक्वेशन मिळालं, 4x = 12. आता 4 × x 4 × x = 12. तर x = 12/4, x = 3. आता 12ला जर 4ने भागितलं 3 उत्तर येते. मग आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 3. मग आता 3 ची किंमत, x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकू, म्हणजे आपल्याला काय मिळेल, y ची किंमत मिळेल. तर समीकरण 1 मध्ये x = 3 ठेवू. त्यानंतर समीकरण 1 आपण लिहून काढलेलं आहे, तुम्ही इथे लिहू शकता समीकरण 1. ठीक आहे, हे समीकरण 1 आहे. या समीकरणामध्ये आपण काय केलं, 1 च्या ठिकाणी किती ठेवले, 3 ठेवले. कारण की त्यांनी आपण लिहिलेलं आहे ते समीकरण 1 मध्ये x बरोबर किती ठेवा, 3 ठेवा. 2 × 3 + 3y = 10. आता 2 × 3 म्हणजे 6 + 3y = 10. आता बघा इथे हे जे आहे हे प्लसमध्ये आहे, म्हणजे x प्लसमध्ये असल्यानंतर तिकडे गेल्यानंतर काय होईल, y मायनसमध्ये येईल. म्हणजे 10 - 6 3y = 10 - 6 3y = 4 10 - 6 = 4. म्हणजे आता इथे काय होईल, y = 4 त्या इक्वलच्या त्या साईडनी आहे, 3 इकडे इंटू मध्ये आहे, तिकडे जायचं ते काय होईल, डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे y = 4/3. आता तुम्हाला y ची सुद्धा किंमत मिळालेली आहे. या समीकरणामध्ये सगळ्यात शेवटी त्याची उकल अशी द्यायला लागेल की समीकरणाची उकल x आणि y, x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 4/3 असे आहे. इथे आपलं सुरुवातीचं एक सामायिक गणित संपलेलं आहे.